भेटतोच, विजेत्याला जिंकणारा कोणीतरी असतोच, निंदकाला त्याची निंदा करणारा कोणीतरी मिळतोच. अशा या थोर तत्वज्ञानाचे प्रणेते तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई भीमाई सावित्रीमाई, माता जिजाई, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज या सर्व महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. आज या ठिकाणी दुहेरी आनंदाचा संगम म्हणजेच आजचा कार्यक्रम. गेल्या वर्षी आपण सुमित्राच्या लग्नाचं रिसेप्शन केलं होतं आणि खूप एन्जॉय केलं होतं. यावर्षी देखील आपण सर्व एन्जॉय करणार आहोत. खरं तर उपस्थित सर्व बंधू भगिनी, या ठिकाणी सर्वप्रथम महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कविवर्य आणि माझे आजोबा दिवंगत रामदास पवार गुरुजी यांना अभिवादन करून, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक माझे चुलते महेश बाबू गमरे यांना श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. उपस्थित सर्व गणगोत्र मित्र परिवार आप्तेष्ट, या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि आमचे आधारस्तंभ आदरणीय राजाभाऊ गमरे, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय भाऊजी गुलशन पवार, तसेच आमचे दादा अरुणदादा कांबळे आणि सर्व गणगोत्र. आता सर्वांचा नामोल्लेख न करता जे प्रत्येक व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतात ते आमचे अण्णा विनोद मोहिते आणि अर्थातच सुमितदा आणि सर्व परिवार यांच्या परवानगीनं आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. बंधूंनो, आपल्या समाजाचा कोणताही कार्यक्रम असो, तो बारसा असेल, लग्न असेल किंवा अजून कोणता कार्यक्रम असेल, तर त्या कार्यक्रमात आपण करमणूक तर असतेच, पण त्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ देखील आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि त्याचबरोबर हिंदी मराठी चित्रपट गीतं अशा सर्व सुरांची मैफल आपणासमोर सादर होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या लाडक्या वीराचा या ठिकाणी नामकरण आजच झालं ना दादा. नामकरण सोहळा पार पडलेला आहे. खूप वर्षानंतर आमच्या या घरात येवलीशी पावलं लागलेली आहेत. आमच्या अंगणात खेळतायत, रोळतायत आणि तो आनंद अतिशय वेगळा आहे. या घराचे संस्कार आणि या घराची वाटचाल या समाजानं आदर्श घ्यावं असा संपूर्ण असा परिवार, सर्व कुटुंब, या कुटुंबानं आयोजित केलेला हा कार्यक्रम, या संगीताच्या मैफिलीनं निखिल गमरे, नितीश गमरे आणि सर्व आमचे सहकारी स्नेहल गमरे, सुयश जाधव, नम्रता आणि प्राची, सर्व ही मैफिल रंगतदार करणार आहेत. आपण सदर कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि तथागत सम्यक संबुद्ध यांना वंदन करूया, अभिवादन करूया आणि या कार्यक्रमाची सुरुवात करूया. हॅलो. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना आदराचा, मानाचा, सन्मानाचा कडक असा जय भीम करतो. एकदा जोरदार जय भीम, जय भीम. सर्वांचा आवाज येत नाही. जय भीम. कार्यक्रमाची सुरुवात करीत असताना आदरणीय आमचे प्रेरणास्थान, आमचे श्रद्धास्थान, आमचे चुलते दिवंगत महेश गमरे यांच्या गाण्याने या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहे.
अवनीत गरिबीच्या जळलेत भीम माझे जातीयते प्रथेने नेहमी छळलेत भीम माझे अवनीत गरिबीच्या जळलेत भीम माझे जातीयते प्रथेने छळले ते भीम माझे जेव्हा भीमान लिहिली घटना भारताची तेव्हा जगास साऱ्या कळले ते भीम माझे थोर शिवराया आणि भीमराया थोर शिवराया आणि भीमराया महापुरुषाला प्रणाम माझा महापुरुषाला प्रणाम माझा महापुरुषाला प्रणाम माझा थोर शिवराया आणि भीमराया शिवराया आणि भीमराया महापुरुषांना प्रणाम माझा महापुरुषांना प्रणाम माझा प्रणाम माझा कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटीपर्यंत देशासाठी रक्त सांडणारा एक अन्यायाविरुद्ध होता भांडणारा एक होता देशासाठी रक्त सांडणारा एक अन्यायाविरुद्ध होता भांडणारा प्रभू मुलकीचा तो होतो गाजा माझा प्रभू मुलकीचा महापुरुषांना प्रणाम माझा महापुरुषांना प्रणाम माझा महापुरुषांना प्रणाम माझा पोटी जन्मला तू शिवराजा आदिलशाही निजामशाही दूर कराया आदिलशाही निजामशाही दूर कराया आदिलशाही निजामशाही दूर कराया शिवाई पोटी जन्मला तू शिवराजा आदिलशाही निजामशाही दूर कराया दूर कराया जुनार वादा दूर कराया जुनार वादा महापुरुषाला प्रणाम माझा महापुरुषाला प्रणाम माझा महापुरुषाला प्रणाम माझा सर्वांनी जन्मला तू भी बराजा साथी बेदाला जा दूर कराया जुनारी वाला ते तो आज तो इतिहास दादा
महापुरुषाला हा प्रणाम माझा, महापुरुषाला हा प्रणाम माझा, महापुरुषाला हा प्रणाम माझा. तुळशीवराया आणि भीमराया, तुळशीवराया आणि भीमराया, महापुरुषाला हा प्रणाम माझा, महापुरुषाला या देशात आज आपण जे काही सुरक्षित आहोत ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे. बाबासाहेबांनी संविधान लिहित असताना कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा विचार केला नाही, तर बाबासाहेबांनी संविधान लिहित असताना इथल्या या धर्तीवरच्या प्रत्येक सजीवाचा विचार केला. जर तुम्हाला ठाऊक नसेल तर जाणून बुजून एखाद्या आपण जनावराची हत्या केली तर त्याला देखील अटक होऊ शकते, कायद्यानुसार त्याला शिक्षा होऊ शकते. बाबासाहेबांनी जी दूरदृष्टी होती की इथली जातीय व्यवस्था नष्ट झाली पाहिजे, इथला जातीभेद नष्ट झाला पाहिजे. बाबासाहेबांनी ज्यावेळी संविधान लिहिलं त्यावेळी बाबासाहेबांना काहींनी प्रश्न विचारला की बाबासाहेब, अनेक धर्मामध्ये, अनेक जातीमध्ये, अनेक भाषा बोलणारे, अनेक राज्यातले लोक, या अनेक विविधतेमध्ये विभागलेल्या देशाचं तुम्ही संविधान कसं बरं लिहू शकलात? त्यावेळी बाबासाहेबांचं उत्तर होतं, या देशाचं संविधान लिहित असताना मला जरा देखील त्रास झाला नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. हे बाबासाहेबांचं उत्तर होतं. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात ज्याप्रमाणे अनेक जातीचे, धर्माचे, अनेक पंथाचे 12 बलुतेदार या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात होते, त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी तोच न्याय, तेच स्वराज्य आपल्या या संविधानामध्ये जसेच्या तसे उतरवलेलं आहे. आज बाबासाहेबांची कीर्ती, बाबासाहेबांचं नाव जगभर आहे. तुम्ही जर गुगल वरती सर्च केलं की या देशात, या जगात सगळ्यात जास्त पुतळे कोणाचे बांधले जातात, सगळ्यात जास्त स्टॅच्यू कोणाचे आहेत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येतं. जर तुम्ही विचारलं की या जगात सगळ्यात जास्त गाणी कोणत्या महापुरुषासाठी गायली जातात, बनवली जातात, त्यावेळी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येतं. या जगात सगळ्यात शिक्षित, सगळ्यात उच्च ज्ञानी जर कोणता नेता असेल तर ते माझ्या भीमाचं नाव येतं. ही बाबासाहेबांची ख्याती आहे. आणि या बाबासाहेब आंबेडकरांचे आपण सर्व लेकर आहोत, आपण वारसदार आहोत, हा अभिमान आपल्याला असला पाहिजे. आज हा जो थाट, हा जो आनंद, ही सर्व रोषणाई दिसते, तो हा परिवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती तंतोतंत चालणारा हा विचार आणि तथागत सम्यक संबुद्धाच्या आचरणाने चालणारा हा परिवार. म्हणून आज हे सुख, वैभव आणि ही सर्व हा थाटमाट या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पुढचं गाणं सादर करण्यासाठी मी निमंत्रित करतो आमचा आघाडीचा गायक स्नेहल गमर. हॅलो.